नमस्कार. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. पुरंदरेश्वर फाउंडेशनने उद्दिष्ट ठेवून काम करावे. प्राध्यापक नारायण टाक, सासवड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार दिला. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपतींना देखील एकच मताचा अधिकार आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील एकच मताचा अधिकार मिळाला. पुरंदरेश्वर फाउंडेशन शोषित वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी काम करत आहे, ही चांगली बाब आहे. परंतु पुरंदरेश्वर हे नाव मोठे आहे, त्यामुळे या संस्थेने समान अधिकार देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत ज्येष्ठ व्याख्याते प्राध्यापक नारायण टाक यांनी व्यक्त केले. पुरंदरेश्वर फाउंडेशनच्या या संस्थेचा पहिला वर्धापन दिन सासवड येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक नारायण टाक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप निरगुडे होते. यावेळी प्रमोद खळदकर, पितांबर तातवडकर, राष्ट्रीय खेळाडू दिलीप आढाव, तानाजी सातव, चंद्रकांत भोंगळे, वामन भोंगळे, पत्रकार नाना भोंगळे, किशोर शिंदे, मनोहर तातवडकर, लक्ष्मी तातवडकर, निलिमा तातवडकर, श्रीरंग जावळेकर, गणेश यादव, विष्णुदादा भोसले, गुणेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक नारायण टाक म्हणाले, राजे उमाजी नाईक यांनी स्वराज्याचा जाहीरनामा जाहीर करून मी या देशासाठी काय करणार आहे हे सांगितले. त्यामुळे उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. पुरंदरेश्वर फाउंडेशनने उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे मतही प्राध्यापक नारायण टाक यांनी व्यक्त केले. यावेळी ॲडव्होकेट दिलीप निरगुडे, प्रमोद खळदकर, राष्ट्रीय खेळाडू दिलीप आढाव, तानाजी सातव यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मनोहर तातवडकर यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब बोरावके यांनी केले, तर आभार संजय राऊत व राजेंद्र जावळेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन पुरंदरेश्वर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. पुरंदर सम्राट न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक कुंभार.